नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लास्ट वीकमध्ये मदरसन हा स्टॉक डिस्कस केला होता. त्याची लेवल 136 वगैरे होती आणि आपण बघू शकतो त्याने एका वीकमध्ये 156चा हाय टच केला आहे. त्याचे टार्गेट्स अजूनही ओपन आहेत. आणि दुसरा स्टॉक आपण डिस्कस केला होता तो म्हणजे अदानी एंटरप्राइजेस. तर या स्टॉकमध्येही फ्रायडेला एक मजबूत स्ट्रेंथ बघायला मिळालेली आहे. एक्झिट पोलचा रिझल्ट आपण बघितला सॅटर्डेला आला. तर त्या त्यानुसार आपल्याला आता व्होलॅटिलिटी ही वाढताना दिसेल आणि उद्या म्हणजे सोमवारी एक नवीन हाय पण बघायला मिळू शकतो सोमवारी किंवा मंगळवारी. आणि तो हाय हा थोड्या दिवसांसाठी एक एक टॉप बनून राहील थोड्या दिवसांसाठी. त्याच्यानंतर व्होलॅटिलिटी जशी जशी कमी होईल मार्केट साईडवेज जाईल आणि थोडंसं एक करेक्शन पण आपल्याला बघायला मिळू शकतं. एकदा आपण निफ्टीचा चार्ट बघून घेऊया. तर 23,200 पर्यंत आपण हा उद्या गॅप अप एक्सपेक्ट करू शकतो. आणि यावेळेसचा आपण चार्ट ऑफ द वीक बघणार आहोत. त्यातला पहिला चार्ट आहे KNR कन्स्ट्रक्शन्स. तर या कंपनीबद्दल बघायचं झालं तर ही कंपनी एक नावावरूनच बघू शकतो आपण की कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. याच्या अंडर हायवे प्रोजेक्ट्स येतात, इरिगेशन, वॉटर मॅनेजमेंट, रिव्हर, ब्रिजेस, त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट या प्रकारच्या इन्फ्रा रिलेटेड गोष्टी आहेत. आणि याचा परफॉर्मन्सही सध्या फायनान्शियली खूप चांगला आहे. आणि आपण त्याचे फायनान्शियल्स एकदा नजर टाकून घेऊयात. त्याचा सगळे जे मेन पॅरामीटर्स आहेत की ग्रोथ आहेत प्रॉफिटमध्ये, ROE चांगला आहे, वाढतोय आणि इबिटामध्येही ग्रोथ चांगली दिसते. तर आपण एकदा त्याचा चार्ट चेक करून घेऊया. तर या चार्टमध्ये खास काय आहे की आपण याला चार्ट ऑफ द वीकमध्ये सिलेक्ट केलं आहे. तर एकदा आपण याच्यात ट्रेंड लाईन जी मार्क केलेली आहे त्याच्यात बघू शकतो हा एक असेंडिंग ट्रायंगल फॉर्म होताना दिसतोय. हा असेंडिंग ट्रायंगल दिसतोय आणि त्याची ही लेवल जी आहे ती एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलेला आहे या कॅन्डलने. तर आता मार्केटमध्ये सध्या हा एक निफ्टी 500च्या अंडर हा एक चांगला स्टॉक आहे. आणि त्याच्यात लेवल्स आपण जर काढायचं झाल्या तर आपण परत एकदा फिबोनाची लावूया. तर याच्यात एंट्री लेवल ही थोडीशी खाली मिळाली तर ती 300च्या आसपास, तर ती जास्त योग्य असेल. तर तिथून आपण कॅल्क्युलेट करूया, कारण आता मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीमध्ये हा स्टॉक आपल्याला कदाचित खालीही मिळू शकतो. तर त्याचा पहिला टार्गेट असेल त्याचा ऑल टाईम हाय 344चा आणि सेकंड टार्गेट आपण त्याचा बघू शकतो की 433चा आहे. आणि ही ट्रेंड लाईन जशी जशी पुढे जाईल तसं तसं आपण त्याचा स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं आहे. आता आपण सेकंड चार्ट बघूया. चार्ट ऑफ द वीकचा हा आहे सोना कॉमस्टार. सोना कॉमस्टार हा एक ऑटो ऑन्सिलरी कंपनी आहे आणि याच्यात बघू शकतो आपण फोर्जिंग, त्याच्यानंतर सेन्सर सॉफ्टवेअर्स, लाईट वेट मोटर्स बनवतात ते. आणि इक्विपमेक नावाची UK बेस्ड फर्म आहे ज्याच्यासोबत त्यांचं टायअप आहे इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीसाठी. त्यांचे क्लायंट्स बघितले तर सगळ्यात मोठा क्लायंट त्यांचा टेस्ला आहे. त्याच्यानंतर बाकी सगळेच जेवढे आपण कंपनीज ऐकतो, जॉन डिअर, अशोक लेलँड, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स या कंपनी त्यांचा क्लायंट बेस आहे. तर त्याचा फायनान्शियल्स पण बघितले तर एकदम मजबूत आहे. आणि जसं जसं आता EVचा प्रोडक्शन वाढत आहे तसं तसं या कंपनीला बेनिफिट आहे. आणि ही टेस्लासाठी ऑलरेडी मॅन्युफॅक्चर करत आहेत पार्ट्स. सो जसं जसं टेस्लाचा प्रोडक्शन वाढत जाईल तसं तसं या कंपनीलाही एक बेनिफिट आहे. तर आपण आता याचा एकदा चार्ट बघून घेऊया. आता या चार्टमध्ये बघायला गेलं तर याचा हाय बनला होता 2021मध्ये 830च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर हे साईडवेज टू
डाऊन ट्रेंडमध्ये होता. त्याच्यानंतर या कंपनीमध्ये आपण फिबोनाचीचा लावलाय, तर हे एकदम फिबोनाचीच्या लेवलला रिस्पेक्ट करत आहे. सो जेव्हा पण आपल्याला हा स्टॉक 560 टू 600 या रेंजमध्ये मिळेल, तर आपण त्याच्यात थोडं थोडं करून बाय करायला हवं. आणि याचे टार्गेट्स तर एकदमच मजबूत आहेत. एक फर्स्ट टार्गेट त्याचा निघेल हा 740चा. सेकंड टार्गेट हा असेल त्याचा ऑल टाइम हाय, त्याचा जो आहे 830 840च्या आसपास. आणि जो त्याचा ब्रेकआउटचा जो टार्गेट असेल हा आहे 1088चा. सो असेच चार्ट्स बघण्यासाठी आणि नवीन नवीन स्टडीज करण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. तर आणि एक गोष्ट की हा आपण पूर्ण आहे हा एज्युकेशन पर्पजसाठी डिस्कस करतोय. याच्यात कोणताही माझा खरेदी किंवा विक्रीचा एकही सल्ला नाही आहे. तर लाईक करा. थँक्यू.